विरार पश्चिमेच्या अर्नाळा नवापूर समुद्रात बुडून 2 मुलांचा मृत्यू झाला आहे। गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली। ही दोन्ही मुलं 16 वर्षे वयोगटातील आहेत। श्लोक दीपक चिंदरकर आणि मंथन रवींद्र धोत्रे अशी या मयत मुलांची नावे असून ही विरार पूर्वेच्या आनंददीप सोसायटी जीवदानी रोड या ठिकाणी राहतात। गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी दोघेही विरार पश्चिमेच्या भागात असलेल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते। यावेळी ते समुद्र किनाऱ्यावर फुटबॉल खेळत होते। खेळता खेळता फुटबॉल पाण्यामध्ये गेला आणि तो आणण्यासाठी दोघेही समुद्रात उतरले। मात्र याच दरम्यान समुद्राला भरती आली होती। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले। या घटनेची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली। जीवरक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले। नाकातोंडात पाणी गेल्याने या दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितली। गुढीपाडवा सणाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने विरार परिसरात शोककळा पसरली आहे। यापूर्वीच्या घटनेमध्ये 4 मार्च 2026 रोजी वसई पूर्वेच्या राजवळी येथील खदानीत बुडून 15 वर्षीय आयान मणिहार या मुलाचा मृत्यू झाला होता। दिनांक 4 मार्च 2026 रोजी विरार पूर्वेच्या मांडवी येथील जाधवपाडा येथील खदानीत खेळायला गेलेल्या 10 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला। 20 फेब्रुवारी 2026 रोजी विरार पश्चिमेच्या बोळिंज येथील तलावात अर्णव पाटील या 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे।